नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आम्ही निघालो होतो नरसोबाच्या वाडीला. दत्तगुरूंचे पूर्ण अवतार असणारे श्री नरसिंह सरस्वती यांनी 12 वर्ष वास्तव्य केलेले, त्याचबरोबर कृष्णा आणि पंचगंगा या 2 नदीच्या संगमाने वसलेल्या या ठिकाणी म्हणजेच नरसोबाची वाडी. खूप छान मंदिर आहे, खूप सुंदर असा परिसर आहे इकडचा. ज्यावेळी भरपूर असा पाऊस येतो त्यावेळी हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं असतं. त्यावेळी इकडे काही दर्शन वगैरे भेटत नाही. ह्या मंदिरामध्ये लग्न पण होतात, काही धार्मिक विधी पण केली जाते. पत्रिकेमध्ये काही दोष असेल तर शांती पण केली जाते. जे लोक ह्या भागामध्ये राहतात त्यांना सर्व माहीत आहे, पण जे लोक ह्या भागामध्ये राहत नाहीत त्यांनी नक्की इथे दर्शन घ्यावे. आम्ही प्रसाद घेतला, नारळ वगैरे घेऊन दर्शनाला निघालो आणि दत्तगुरूंचा वार असल्यामुळे गर्दी खूप होती. लाईन लावून आम्हाला दर्शन घ्यावे लागले. इथं अशी पद्धत आहे की रांगेमध्ये उभा राहण्याच्या अगोदर नदीमध्ये स्वच्छ हातपाय धुवून घ्यावं लागतं. खाली उतरण्यासाठी खूप मोठ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे आद्विकाच्या काकाने उचलून घेतला आहे. हे बघा, समोरच कृष्णा नदी आहे. आम्ही रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेतलं. हे बघा, गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. इथं काय देवाचे व्हिडिओ बनवता देत नाहीत, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काय बनवले नाहीत. दर्शन वगैरे घेतलं. नदीमध्ये बोट होत्या आणि सर्वांनाच बोटीमध्ये बसायचं होतं, तर म्हटलं चला सर्वांनीच बोटीमध्ये बसूया. आम्ही सर्वजण बोटीमध्ये बसलं. सर्वांनाच खूप छान वाटत होतं आणि आम्हाला पुढे जायचं होतं जयसिंगपूरच्या सिद्धिविनायकला. गणपती बाप्पाचं खूप मोठं मंदिर आहे तिकडे. किती छान वातावरण आहे बघा. अष्टविनायक मंदिर आहे. उजव्या सोंडेचा गणपती आहे, जेथे की पृथ्वीवरती बसलेला आहे. मंदिराची रचना खूप छान आहे. हे बघा, बाहेरचा भाग एवढा छान आहे तर आतील भाग किती छान असेल. लहान मुलांना खेळण्यासाठी, फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे इकडे. हे बघा, मंदिराचा कळस. आज काय मंगळवार संकष्टी नसल्यामुळे जास्ती गर्दी नव्हती, बघू शकता तुम्ही. बघा किती छान असा परिसर आहे. आद्विका आणि श्रीची तर धमाल चालले. हा बघा उंदीर मामा. मंदिराचं पूर्ण बांधकाम हे दगडी आहे. बघा किती छान आहे मंदिर. बघू शकता तुम्ही बांधकाम कसं आहे.
दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्हाला जायचं होतं आमच्या घरी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.